अमरावती परतवाडा येथील न्यूज 380 मुलींचे व्हिडिओ आणि 180 मुली यामध्ये सामील. काय झालेलं आहे बघू आपण. अचलपूरवाडा आणि परवाडा येथे व्हिडिओ अशा प्रकारे पसरू लागले जसे की तिथे एक रीलच आहे. बदनामीच्या भीतीने मुली बाहेर येणं पडणं मुश्किल झालं, कॉलेजला जाणं मुश्किल झालं कारण त्याच्यामध्ये त्या मुलींचे साफ चेहरे दिसू लागले. अमरावतीचे नेते थेट यांनी पोलीस गाठलं आणि त्या आरोपीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आणि पोलिसांसमोर एक पेनड्राईव्ह देण्यात आलं आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली. अनिल बोंडे 350 व्हिडिओ आणि 180 मुली असा दावा करण्यात आलेला आहे त्या पेनड्राईव्हमध्ये. आणि अमरावती तसेच महाराष्ट्र ह्या धक्काच बसला ह्याच्यामध्ये. आता असं झालं की दोन मित्रांमध्ये असा वाद झाला की बॉडी काउंट कोणाचं जास्त आहे यावरून दोघांनी ह्याच्यामध्ये 350 व्हिडिओ आणि 180 मुलींची बदनामी केलेली आहे. आता BJPचे एक कार्यकर्ते यांनी पोलीस गाठलं आणि MIMचे पदाधिकारी यांनी काय म्हटलेलं आहे, पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलेला आहे आपण बघू. परवाडा मोबाईल येथे हळूहळू व्हिडिओ पसरू लागले. ते व्हिडिओ कशाचे होते तर नाबालिग मुलींचे 180 मुलींचे व्हिडिओ होते. अनिल बोंडे यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सांगितलं की आरोपीला तात्काळ अटक करावी, नाहीतर आम्ही इथे आंदोलन करू. वातावरण तापलं. बदनामीच्या भीतीने पीडिता मुलगी येत नसेल तर तुम्ही गुन्हा दाखल करणार नाहीत का, ह्या शब्दात अनिल बोंडे यांनी पोलिसांना सुनावलं. पोलिसांनी हे लगेच आरोपीला ट्रॅक करण्याच्या भाषेत किंवा त्यांना ट्रॅक करायची सुरुवात केली. इतक्या दिवस तर आरोपी फरार होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोबाईलच्या नेटवर्कद्वारे त्याला पकडण्यात आलं. आता हे सर्व मुलींना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढायचे तर व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅटवर शिक्षण देण्याच्या नावाखाली उर्दू भाषेमध्ये त्यांना एक मॅसेज पाठवला जातो आणि तो मॅसेज किंवा ते ग्रुप ॲडमिन काय करायचा, नवीन मुली जर कोणी ॲड झाली तर तो नंबर ह्या मुलांना पाठवून देत असे आणि ते मुलं ते नंबर घेऊन त्याला एक सामान्य आधी त्यांच्या गप्पा असायच्या, नंतर व्हिडिओ, नंतर लिंक पाठवून त्यांना ब्लॅकमेल करायचे. आणि ह्याच्यामध्ये जे ग्रुप चालवणारे मेंबर होते ह्याच्यामध्ये त्यांचासुद्धा सर्वात मोठा हात होता. हे व्हिडिओ आणि ह्यांचे हे कृत्य मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती इथं सगळीकडे जाऊन नागपूरलासुद्धा जाऊन त्यांनी व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि त्या मुलींना बदनामी आणि मारण्याच्या धमक्या देण्याचे आणि त्यांना वश करून मुलींना दबाव टाकण्यात आले. बोडे यांनी अशी सांगितले की लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी. पोलिसांनी त्याला अटक केलं आणि त्याच्यावर भारतीय न्याय संहितानुसार कलम 294, 8 आणि 12 IT 2000च्या कलम 67 आणि 67A नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यायालयात त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 19 वर्षाचा शेख आयान आणि शेख तन्वीर ह्या दोघांची मित्राची कहाणी आहे. दोघंही 11वीत शिक्षण घेणारे आहेत आणि दोघांची ओळख 1 वर्ष आधी झालेली होती. आता दोघांमध्ये एक रेस लागली की कोणाचा बॉडी काउंट जास्त आहे, शेख आयानचा का उजेर खानचा. मग आता ह्यांनी काय करायचे, जी मुलगी आता प्रूफ म्हणून त्या मुलीचा व्हिडिओ एकमेकांना दाखवायचे आणि हे बघ ही मुलगी माझी म्हणून ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये रेस लागली होती. आधी ओळख, नंतर प्रेम, नंतर व्हिडिओ. आणि आता व्हिडिओ शूट करायचा कुठं, त्यांच्या मित्राचा एक लॉज होता चिखलदरा येथे. लॉजवर जाऊन त्यांनी फोटो व्हिडिओ स्वतः शूट करायचे आणि त्या मुलींना सांगायचे पुढच्या वेळेस तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये, नाहीतर हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, अशी धमकी देत त्या मुली बदनामीच्या भीतीने पुढच्या वेळेस मुलींना तिच्या मैत्रिणीला घेऊन येत होते. पण हे आता पण अजून पण पुष्ट झालेलं नाही हे खरंच आहे का.
काही दिवसानं या दोघांमध्ये वाद झाला, उजेर आणि आयानमध्ये. आता उजेरनं ठरवलं की आयानला बदनाम करायचं. बदनामीसाठी त्यानं व्हिडिओ व्हायरल केले. त्या एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ पसरू लागले आणि ज्या मुली होत्या त्या मुलीला बदनामीच्या भीतीने घराच्या बाहेर, कॉलेजला, शाळेला कुठंही जाता येईना. आणि हे बदनामीसाठी हे व्हिडिओ अक्षरशः ऑल ओव्हर द महाराष्ट्र पसरले आणि ह्याला आता वाचा फुटली आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आरोपीसह 4 जण अजूनसुद्धा अटक